आमदार संदीप क्षीरसागर सध्या अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। शरद पवार यांचे आमदार अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। खरं तर बीड प्रकरणात क्षीरसागर यांनी मुंडे यांच्यावर अनेक आरोप केलेले होते। संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आरोप केलेले होते। भेटी दरम्यान चर्चा सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दोनही नेत्यांमध्ये खरं तर चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर संदीप क्षीरसागर यांनी अनेक आरोप केलेले होते। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यात गुप्त भेट ही मांडली जाते। भेटी दरम्यान चर्चाही सुरू असल्याचं सध्या समजतंय। बीड प्रकरणात खरं तर सातत्यानं संदीप क्षीरसागर यांचं नाव समोर होतं। अनेक आरोप त्यांनी केलेले होते। महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आंदोलन सुरू होतं त्यावेळी सुद्धा संदीप क्षीरसागर हे प्रामुख्याने उपस्थित होते आणि आज ते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय। आजच्या भेटीत नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात ही गुप्त भेट सध्या सुरू आहे आणि महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट आपण सध्या बघतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहिलेलं होतं बीड प्रकरणावरून संदीप क्षीरसागर यांनी अनेक आरोप केलेले होते। वेगवेगळी भूमिका त्यांनी मांडलेली होती। आज अजित पवार यांच्या त्या भेटीला पोहोचलेले आहेत। नेमकं काय घडतंय भेटी दरम्यान? नक्कीच गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीडवरून सगळं राजकारण खरं तर महाराष्ट्रातलं ढवळत असताना आता अजित पवारांना भेटण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुन्नर बाजार समितीमध्ये भेट घेतल्याचं पाहायला मिळतं। जुन्नर बाजार समितीमध्ये संदीप क्षीरसागर हे अजित पवारांच्या भेटीला पहिल्यांदाच येऊन बसले होते। त्यानंतर अजित पवार खरं तर या ठिकाणी आले आणि त्यांची एक गुप्त बैठक झाली आणि या गुप्त बैठकीमध्ये काय ठरलं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होतीये। त्यामध्ये संदीप क्षीरसागरांची जी भूमिका आहे ती खरं तर महत्त्वाची ठरत होती आणि त्यामध्ये संदीप क्षीरसागरांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आणि त्यातच आता शरद पवारांचे हे निष्ठावंत असणारे संदीप क्षीरसागर यांनी आता अजित पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेला मोठं उधाण आल्याचं पाहायला मिळतंय आणि यातच एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण घडामोडींमुळे चर्चेला मोठं उधाण येते आणि संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोललं जातंय, त्यांच्यामध्ये काय या बैठकीमध्ये ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संदीप क्षीरसागरांबरोबर जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक जे जुन्नर किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातील जे नेते तेही त्यांच्या समोर पाहायला मिळालेत। गौरी, नक्कीच तुषार खरं तर ही महत्त्वाची भेट मानली जाते। या घडामोडींवर या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।